दोस्त हो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, परंतु व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, ऑपरेशन आणि भूकंप. काय ते ऑपरेशन आणि काय तो भूकंप. कधी ऑपरेशन टायगर, कधी ऑपरेशन कमळ, कधी राजकीय भूकंप. गेल्या काही वर्षामध्ये ही नावे इतकी ऐकली आहेत की आता जनतेलाच प्रश्न पडू लागलेला आहे की नेमकं चाललंय तरी काय. विशेष म्हणजे कोणतंही ऑपरेशन असो, चर्चेच्या केंद्रस्थानी मात्र एकच नाव असतं, ते म्हणजे ठाकरे ठाकरे ठाकरे. ज्या नावाभोवती सतत राजकारण फिरतं, ज्या नावाशिवाय चर्चांना रंग चढत नाही, ज्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय TRP वाढत नाही, ज्या नावाची ताकद वेगळीच असते. ऑपरेशन करणाऱ्यांच्या हातामध्ये सुई असू शकते, पण चर्चेच्या धाग्याचा टोक मात्र ठाकरे नावाला जोडलेला दिसतो. जर खरोखरच राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी एखादं ऑपरेशन करायचं असेल तर पेपर फुटीवर ऑपरेशन करा, परंतु ते होणार नाही. ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांनी ऑपरेशन केलं त्या पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ऑपरेशन करा, परंतु तिथेही होणार नाही. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर ऑपरेशन करा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे, त्याचं ऑपरेशन करा, परंतु ते ऑपरेशनही होणार नाही. राज्यातील युवा बेरोजगार आहे, त्या बेरोजगारीवर ऑपरेशन करा, परंतु ते सुद्धा या लोकांना शक्य नाही. महागाईवर ऑपरेशन करा. महागाई नेमकी कशामुळे वाढत आहे, परंतु त्यावर सुद्धा हे कदापिही शक्य नाही. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीवर ऑपरेशन करा. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. जो सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, हा वर्ग दिवस रात्र देवाला फक्त एकच चिंता करतो की काही होऊ दे, परंतु आजारी पडू देऊ नको. कारण आजारी पडल्यानंतर दवाखान्याचे बिल एवढे मोठाले झालेले आहेत की ते त्याला परवडत नाही. आणि एखादा जर एखादा मोठा आजार झाला तर आयुष्यभराची जमापुंजी त्या दवाखान्याच्या हवाली करावी लागते. अशी परिस्थिती भयानक या 12 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु दुसरीकडे गाजर स्वप्न दाखवलं जातं वेगवेगळ्या आरोग्य योजनेचं. आयुष्यमान योजना असेल किंवा XYZ योजना असेल, फक्त या केवळ दिखाव्यापुरत्या आहेत. प्रत्यक्षामध्ये याचा फायदा सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला होत नाही. आणि या योजनांच्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. आणि मग या सगळ्यावर ऑपरेशन कदापिही होणार नाही. पाणी टंचाईवर ऑपरेशन होणार नाही. दुष्काळांच्या संकटावर ऑपरेशन होणार नाही. जनतेला या राजकीय ऑपरेशनपेक्षा विकासाचे परिणाम पाहायचे आहेत. जनता तुमच्या या ऑपरेशनला कंटाळलेली आहे अक्षरशः. परंतु या ऑपरेशनमध्ये नेमकी चूक कुणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. बघा, नाव एका व्यक्तीचं घेतलं जातं, पण त्यामागे असते जनमानसातली त्याची छाप, आणि ती कोणत्याही ऑपरेशनने मिटत नसते. असं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे सत्ता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, सत्ता माननीय देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्याकडे आहे, परंतु चर्चेच्या केंद्रस्थानी देवाभाऊ नाहीत, चर्चेच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे नाहीत, तर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. बघा, दिल्लीमध्ये सुद्धा आणि नॅशनल मीडियामध्ये सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. हिंदी मीडियामध्ये सुद्धा चर्चा आहे, परंतु तिथं सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत उद्धव ठाकरे. आता एवढे मोठे 6 खासदार सोडून जात आहेत. याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्यासह सगळा पक्ष सोडून गेला, परंतु उद्धव ठाकरे यांनी कुठेही आदळापट केली नाही, गाजावाजा केला नाही किंवा आरडाओरड केली नाही. आणि आजही उद्धव ठाकरे गप्प आहेत. त्यांना म्हणत आहेत, तुम्हाला जायचंय तर खुशाल जा, परंतु नंतर पश्चाताप 100% होईल. आता हे खासदार नेमके का जात आहेत? उद्धव ठाकरे यांचं काही चुकत आहे का, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. मागच्या वेळेस उद्धव ठाकरे 2च वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु या 2 वर्षाच्या काळामध्ये एकदम मायबाप, आपण सरकारला मायबाप सरकार असं म्हणत असतो, परंतु ते मायबाप सरकार नेमकं कसं असतं, ती भूमिका 100% वटवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कसलाही आरडाओरडा नाही, कसलंही एकनाथ शिंदे यांच्यासारखं फसवा आश्वासन नाही किंवा खोटं काम नाही. तर वास्तवामध्ये जे होऊ शकतं ते अगदी शांतपणे, शांत डोक्याने करत राहायचं आणि जेवढं काही लोकांसाठी करता येईल ते अगदी शांतपणे करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या कोरोनासारखी परिस्थिती असेल, या सर्व पार्श्वभूमीमध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केलेली सरसकट कर्जमाफी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षराने केलेली नोंद आहे. एक हाती देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीकडे घवघवीत बहुमत आहे, सगळे अधिकार आहेत निर्णय घेण्याचे. जर देवेंद्र फडणवीस यांना जर खरंच निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी एका दिवसामध्ये होऊ शकते, परंतु तसं अजिबात होताना दिसत नाही.
उद्धव ठाकरे यांचं त्रिकूट सरकार होतं. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि काँग्रेस असं त्रिकूट सरकार होतं. आणि या त्रिकूट सरकारमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे करून दाखवलं ते अगदी लाजवाब होतं. आणि शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांची सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली होती. आता नेमकं मग उद्धव ठाकरे नेमकं चुकत कुठं आहेत? मला जे सांगायचं आहे ते नीट सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे घर सोडायला तयार नाहीत. हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात मोठी चूक आहे. फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुका आल्या तेवढ्यापुरतं 4-2 सभा घेतल्या. पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठं आहेत माहीत नाही. कुठंतरी एखादी प्रेस कॉन्फरन्स किंवा एखादा कुठं काही कार्यक्रम असेल तेवढ्यापुरतं तोंड दाखवलं आणि पुन्हा बंद. परंतु राजकारणामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि विरोधी पक्षावाले म्हणजे जे स्वतः सत्ताधारी आहेत त्यांच्या हातामध्ये सगळी व्यवस्था आहे आणि असं असताना सोबत जर 2 हात करायचे असतील तर अशा पद्धतीने कदापिही शक्य होणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या केवळ एका नावावर राज्यामध्ये किती लोकांचं प्रेम आहे. आजही शांत राहून सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नाव आहे. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर जर ते मैदानामध्ये उतरायला तयार नसतील, लोकांना कसं असतं, तुम्हाला जर तुमची सत्ता टिकवायची असेल किंवा आहे जे अस्तित्व टिकवायचं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाची सत्ता जर राज्यामध्ये आणायची असेल तर तुम्हाला 24/7 सक्रिय राहावं लागतं. लोकांना प्रोग्राम द्यावा लागतो. आंदोलनामध्ये यावं लागतं. सध्या राज्यामध्ये कर्जमाफीचं एवढं मोठं आंदोलन आहे. त्यामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे जर स्वतः जर उतरले, त्यांनी मराठवाडा असेल, मराठवाड्यामध्ये 2-3 सभा, विदर्भामध्ये 2-3 सभा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 सभा, असं एवढं जरी केलं आणि लोकांना संबोधित केलं आणि सरकार कसं काय कर्जमाफी देत नाही आणि त्यामध्ये पुन्हा एक नैतिक वजन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी 2019ला जी कर्जमाफी दिली आणि त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि सरकारला 100% झुकावं लागेल आणि लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन त्याचा अतिप्रचंड फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होईल. आणि ज्यावेळेस हे लोकांचा दबाव निर्माण होतो त्यावेळेस या 6 खासदारांची अशी पळून जाण्याची हिंमत कदापिही होणार नाही. कारण ते सुद्धा लोकांना जबाबदार असतात आणि त्यामुळे या सगळ्यांचा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे का करत नाहीत हा खरा प्रश्न पडलेला आहे. यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका झालेली आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे फुटून बाहेर आले त्यावेळेस सुद्धा आमदारांनी हाच आरोप केला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या आमदारांनाच भेटायला तयार नाहीत आणि मग आज ते जनतेला सुद्धा भेटायला तयार नाहीत. मग त्यांचा हा जनतेचा आणि त्यांचा कनेक्ट केवळ जे खालचे कार्यकर्ते आहेत, सुषमा अंधारे असतील किंवा त्यांचे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, अंबादास दानवे असतील, केवळ यांच्यावर अवलंबून राहून पक्षाचा प्रश्न मिटणार नाही. स्वतः पक्षप्रमुखांना मैदानामध्ये उतरावं लागेल. 24/7 काम करावं लागेल. आणि अगदी आदित्य ठाकरे थोडे सक्रिय होते परंतु ते सुद्धा या 4-2 महिन्यामध्ये निष्क्रिय दिसत आहेत. महानगरपालिकेनंतर ते सुद्धा कुठल्याही आंदोलनामध्ये किंवा कुठेही दिसत नाहीत. तुम्हाला जर 24/7 जर काम करायचं नसेल तर मग ती तुमची फार मोठी चूक ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं अस्तित्व असंच हे एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ गायब केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हालाच ठरवायचं आहे. तुमच्या मागे लोक आहेत परंतु त्या लोकांचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा काही नाही हे तुम्हालाच ठरवायचं आहे. इकडं एकनाथ शिंदे देवाभाऊंच्या इथं 100 चुका आहेत आणि तुमची ही एकमेव चूक आहे जी तुम्ही सुधारणं गरजेचं आहे. नेमकं मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय वाटतं? आपलं मत नक्की कळवा.